अतिप्राचीन अशी ही पर्वतरांग भारताच्या पश्चिम किनारपट्टीजवळ पसरली आहे. या पृथ्वीवरची समृद्ध जैवविविधता आपल्याला इथे पाहायला मिळते. या अद्भुत जमिनीवर अजूनही नव्या वनस्पतींचा शोध लागत असतो. हा हरितपट्टा जवळपास 60,000 चौरस किलोमीटर इतका व्यापलाय. आज या ठिकाणाला वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा आहे. माझ्या या भटकंतीत मी जुन्या पर्वतरांगांमध्ये प्रवास करणार आहे. तिथे वास्तव्य करणाऱ्या जीवांशी ओळख करून घेत त्यांचं जंगलासोबतचं नातं शोधण्याचा प्रयत्न मी करणार आहे. हिमालयापेक्षाही जुनं असण्याचा मान या सह्याद्रीच्या पहाडांना कसा जातो, सह्याद्रीचा हा पिढीजात वारसा कसा जतन करता येईल याविषयी जाणून घेणार आहोत. पश्चिम घाटाची सफर करत आम्ही पोहोचलो कर्नाटकमध्ये. पश्चिम घाटातला हिरवाईने नटलेला 60% भाग या कर्नाटकात आहे. माझ्या या प्रवासात मी एक असा प्राणी पाहिला जो जगातली सर्वात महाग कॉफी तयार करतो. All from the digestive tract of the civet cat. हुलीवेशा आदिवासींबरोबर वाघाचा वेशही मी घेतला. रस्त्यावरील अपघातांपासून वाघ आणि हत्तींना वाचवणाऱ्या जीवशास्त्रज्ञाला भेटूया. हुलीवेशा लोकनृत्य हे कर्नाटकचं पारंपरिक नृत्य आहे. खरं तर हे नृत्य वाघाला अर्पण करत देवी काली समोर केलं जातं. नृत्य करणाऱ्यांच्या अंगावर रंगाचे थर असतात. हा रंग कित्येक तास तसाच राहतो. हा नाच काहीसा अघळ पघळ असतो, पण या नृत्याची जादू काही औरच आहे. Am I looking like a tiger? Yes. Good tiger? Oh, good tiger. Lady tiger. Lady tiger. Oh, my whiskers are intact. Okay. Final touch up is in place, and we are all set with our war paint to do the tiger dance. जंगलातल्या या देखण्या प्राण्याला पाहण्यासाठी मला हुलीवेशा नाचाने प्रेरणा दिली. आणि म्हणूनच नागरहोल नॅशनल पार्क मध्ये मी प्रवेश केला. पार्कच्या दक्षिणेला काबिनी नदी आहे. आज ही नदी कोरडी पडली आहे, त्यामुळे पाणी आणि अन्नाच्या शोधात आलेले जंगली प्राणी आम्हाला दिसले. पण मी वाघाच्या शोधात होते. आमचं नशीब चांगलं असलं तर वाघ किंवा बिबट्या आम्हाला दिसेल. आम्ही खूपच नशीबवान आहोत. त्या तिथे झाडावर शिकार झालेलं हरण दिसतंय. बहुतेक बिबट्याने ती शिकार केली असावी. आपल्याला इथेच थांबून वाट पाहावी लागेल. कदाचित बिबट्या पुन्हा येईल. Okay, what we've just seen is
And आपण आता जे पाहिलं ते जंगलातलं दुर्मिळ दृश्य आहे. फार कमी जणांना पाहायला मिळतं. अजून धडधड होते. बिबट्याने स्वतः केलेली शिकार खाली घेऊन येताना आपण पाहिलं. it gave one glimpse to the camera. एक क्षणभर बिबट्याने कॅमेऱ्याकडे पाहिलं. शिकार केलेल्या हरणाचं वजन साधारण 40 किलो असेल. जबड्यात हरण घेऊन बिबट्या आपला तोल सांभाळत झाडावरून खाली उतरला. आम्ही कॅमेऱ्यात कॅप्चर केलं. हा अविस्मरणीय क्षण होता. जंगलात पुढे आम्ही निघालो मोठ्या प्राण्यांच्या शोधात. हत्तींचे कळप फिरत होते. गरमीपासून सुटका करण्यासाठी पाण्यात मस्ती सुरू होती. हे जंगल गुण्यागोविंदाने नांदताना दिसत होतं. पण या जंगलाला एक शाप होता. तो म्हणजे रस्त्यांचा. नागरहोल जंगल आणि बांदीपूर नॅशनल पार्क मधून 2 राष्ट्रीय महामार्ग जातात. भरधाव जाणाऱ्या गाड्यांमुळे अपघात होऊन शेकडो प्राणी मृत्युमुखी पडतात. रात्रीच्या वेळी अपघात होण्याचं प्रमाण मोठं असतं. वन्यजीव तज्ञ संजय गुबी यांनी ट्रक आणि गाड्यांविरुद्ध लढा उभारला आणि त्यांच्या प्रयत्नांना यश आलं. आज हे महामार्ग रात्रीच्या वेळी बंद ठेवण्यात येतात. जंगलातल्या प्राण्यांसाठी मृत्यूचा सापळा आहे असं म्हटलं जातं. तोच हा राष्ट्रीय महामार्ग. संजय, आम्हाला सांगा, नेमके कोणते कोणते प्राणी या अपघातात बळी पडतात? या जंगलात आम्ही लहान मोठे सगळे प्राणी पाहिलेत. या अपघातांचे ते नेहमी बळी पडत. चितळ, सांबार, अस्वल, रानडुक्कर इतकंच नाही तर वाघांचे बळी गेलेत. या 2 मार्गांवर हत्ती सुद्धा अपघातात मरण पावलेत. तर मग आपण रात्री इथेच पुन्हा येणार आहोत. या जंगलातले रस्ते कसे असतात आणि संजय यांच्या प्रयत्नाने हे जंगल कसं वाचलं ते आपण पाहणार आहोत. रात्री संजय यांच्या बरोबर आम्ही जंगलाची सफर सुरू केली. So all these trucks are parked here in the morning, then they'll. रात्री हे मार्ग बंद करणं का गरजेचं आहे हे मला पाहायचं होतं. Oh God, so what do we have here? खूप दुर्दैवी आहे. आपण हे पाहतोय ते एक लहान ऊद मांजर आहे. मी असं काही पहिल्यांदाच पाहते. This animal, and how unfortunate to see this animal dead on the road rather than alive. संजय, नेमकं काय झालं असेल? You can clearly see the marks. तुम्ही सहज बघू शकता की या प्राण्याला वाहनाने धडक दिली आहे. बाहेरून जखम दिसत नाही, पण ही जखम शरीराच्या आतमध्ये आहे. त्यामुळे कानातून आणि तोंडातून रक्त बाहेर आलेलं दिसतंय. Ears and the mouth. So this is really the tragedy. आपल्याला नेहमीच वेगवान वाहनांसाठी मोठे रस्ते हवे असतात, पण त्या बदल्यात मोठी किंमत आपण मोजतोय. लहान प्राणी आपला जीव गमावतायत. Creatures pay a heavy price for that kind of development. Yeah, especially if they're nocturnal. हो, खरं आहे. ऊद मांजर अगदी दुर्मिळ प्राणी आहे, पण मोठ्या संख्येने ही ऊद मांजरं अपघातात बळी पडतात. High numbers. कर्नाटकच्या वन विभागाने दिलेल्या परवानगीमुळे आम्ही नागरहोल पार्कमध्ये रात्रीची जंगल सफारी करू शकलो. आम्ही नीलगाय बघितली. आणि काळ्या ठिपक्यांचा रानससा समोरून गेला. आम्ही पाहिलं हत्तींचाही मुक्त संचार सुरू होता. There it is. आपलंच राज्य आहे अशा दिमाखात वावरणारा एक बिबट्याही आम्ही पाहिला. Even now I get goosebumps. It's not explainable, it's not like music where people see the expression, but it's something within.
मी आज जे अनुभवतोय ते शब्दात सांगता येणार नाही. रात्री नॅशनल हायवे वरून मी फेरफटका मारतो तेव्हा मला खूप आनंद होतो. रात्रीची जंगल शांततेत आणि खूप आनंदात असल्याचं जाणवतं. Final, thrill we get out of doing all this. दुसऱ्या दिवशी आम्ही गोपाल स्वामी मंदिरात गेलो. डोंगराच्या टोकावर वसलेली अशी मंदिरं पवित्र मानली जातात. 14व्या शतकात श्रीकृष्णाची आराधना करण्यासाठी होयसालस राजाने हे मंदिर बांधलं. रोज सकाळी इथे उत्सव असतो. देवाला जागृत करण्यासाठी पूजा केली जाते. अनेक भाविक इथे जमतात. आजूबाजूच्या जंगलातल्या सर्व छोट्या मोठ्या प्राण्यांचा अधिवास सुरक्षित राहावा म्हणून प्रार्थना करतात. ब्रेक नंतर पहा, आम्ही कॉफीच्या प्रदेशात गेलो. जंगलातली सर्वात महागडी कॉफी बनवण्याचं श्रेय याच प्रदेशातल्या एका प्राण्याला जातं. A lot of the plantation owners will welcome the fact that the civet cat is on their plantation because that produces the most expensive coffee, right? That's right. कर्नाटकातल्या पश्चिम घाटातली आमची सफर हिल सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुर्गला येऊन पोहोचली. कुर्ग हे कॉफीच्या लागवडीसाठी प्रसिद्ध आहे. पण मी इथे एका वेगळ्याच गोष्टीच्या शोधात आले, शाश्वत जीवन पद्धतीचे धडे घेण्यासाठी. सुजाता आणि अनुराग यांनी शहरातल्या आपापल्या नोकऱ्या सोडल्या आणि घनदाट जंगलात नवं आयुष्य सुरू केलं. टुमदार घर आणि 25 एकर ऑर्गॅनिक फार्म हे स्वप्न प्रत्यक्षात आणलं. त्यांच्या सहवासात प्रत्येक सजीवाला अभय आहे. We both decided that शहरातल्या नेहमीच्या धावपळीत आणि स्पर्धेत आम्हाला राहायचं नव्हतं. आम्ही ठरवलं आणि जंगलातच मुक्काम हलवला. in place, so we chose that. We have some cherry tomatoes. सुजाता स्वतः बॉटॅनिस्ट आहे. ऑर्गॅनिक फार्मिंगचं जग काय असतं ते सहज कसं शक्य असतं हे तिने आम्हाला समजावून सांगितलं. And we have some beans, we've got lettuce, we've got sweet potatoes, strawberries. सुजाता, ऑर्गॅनिक फार्मिंग इतकं महत्वाचं काय? तुम्ही जर तुमच्या आजूबाजूला कटाक्ष टाकला तर तुम्हाला कळेल की कीटकनाशकं तुमच्या शरीरात शिरकाव करून काय काय हानी पोहोचवू शकतात. ही कीटकनाशकं तुमच्या पचन संस्थेवर, प्रजोत्पादन संस्थेवर हल्ला करतात. हे अगदी भयंकर आहे. कल्पना करा, आपण पुढच्या पिढ्यांसाठी काय देत आहोत. भाज्या असू देत, मसाले असू देत की व्हॅनिलाची लागवड असू दे, सगळं ऑर्गॅनिक पद्धतीने पिकवलं जातं, कीटकनाशक न वापरता. छोटी माया तिच्या आई वडिलांचा हाच वारसा पुढे चालवते. निसर्गाच्या सान्निध्यात मोठी होते. जंगल समजून घ्यायचं असेल तर ती एक चालता बोलता ज्ञानकोश आहे. This is a Nephila. Okay. It's one of the largest spiders in this area. It's beautiful. Can I touch it or it would? Better not touch Better not to. Okay. Now, why they say female spiders are very dangerous, right? They're the big ones. This one's a female. Yeah. The male is very tiny. Okay. It's about this big. And is it true that the female spider devours the male spider? Yes, it does. That's why there's no male spider in this web. There's only the female. Okay. She's eaten him. She's eaten him already? Yes. Oh God, this is one dangerous spider we have over here. मायाने तिच्या सगळ्या दोस्तांशी आमची ओळख करून दिली. This is a spaceship spider. Spaceship spider? Yes. Wow. It's called a gastrogantha. And it's moving. Oh, it's moving like it's going to do some bungee jumping once it gets up there. And what are these, the antennae which we see coming out? That's just a part of the spider. Ah. And who's taught you all this? No one. You learned it yourself? Yeah. पण अजून आमचा अनोखा खजिना दाखवणारा दुपारचा फेरफटका बाकी होता. Any guesses what we're going to find? ओळखलेत आपण आता कुठे चाललो आहोत ते? प्राण्यांची विष्ठा आणि कॉफी हे काय समीकरण आहे? माझ्या पुढच्या गोष्टीत एक छोटासा प्राणी जगातली सर्वात महागडी कॉफी कशी तयार करतो हे मी तुम्हाला दाखवणार आहे. चला बघूया. Go up ahead and find out how this happens. अनुराग आपल्याला दाखवणार आहेत उदमांजराकडून कॉफी कशी तयार होते.
कॉफीची फळं उदमांजरं खातात आणि त्याच्या बिया विष्ठेद्वारे बाहेर टाकून देतात. Okay, Anurag. So we're looking for civet coffee. Civet coffee or civet shit? Civet shit coffee, exactly. Sorry. So this is one of हो, the places. आपण सिविट कॉफी म्हणजेच उदमांजराची विष्ठा शोधतोय. या ठिकाणी नेहमीच उदमांजरा येऊन बसतात. हीच ती कॉफी असलेली विष्ठा आहे. सोन्या इतकीच मौल्यवान. Precious like gold. It looks like a granola bar to me. ग्रॅनोला बार खरं तर जंगलाच्या संवर्धनासाठी अत्यावश्यक आहे. कॉफीचे उत्पादक याचसाठी उदमांजरांचं आपल्या बागेत येण्यासाठी स्वागत करतात, कारण जगातली सर्वात महागडी कॉफी त्यांच्यामुळेच मिळते. The most expensive coffee, right? That's right. उदमांजर झाडावरच्या कॉफीच्या फळांपैकी फक्त उत्तम प्रतीची फळं खातात, त्यामुळेच नैसर्गिकरित्या ते उत्तम प्रतीची कॉफी देतात. आंतरराष्ट्रीय बाजारात या सीवीट कॉफीची किंमत एका किलोला 20,000 रुपये आहे. कॅमेऱ्यात कैद केलेले उदमांजराचे फोटो आम्ही बघितले. रात्री फार्म मध्ये आलेली तपकिरी रंगाची रानमांजरं त्यांनी कॅमेऱ्यात टिपली होती. ही रानमांजरं दिवसा सहसा दिसत नाहीत. And now I'm going to taste You my see all the coffee. details. This is good coffee. It doesn't taste like ordinary coffee. Yeah, it should be less bitter This and is civet smoother. coffee at its best. Yeah. रेन फॉरेस्ट रिट्रीट कडून प्रेरणा घेत मी कूर्ग सोडलं. निसर्गाशी नाळ जोडून घेत एक अनोखं जग कसं उभं राहू शकतं याचं जिवंत उदाहरण मी जवळून पाहिलं. उदमांजरं आणि माणसं यांच्यातलं वेगळं नातं पाहायला मिळालं. पण कूर्ग पासून जवळच असलेल्या हसन जिल्ह्यात जंगलातल्या प्राण्यांमध्ये आणि माणसांमध्ये उच्छाद सुरू होता. त्या दिशेने मी निघाले. शेतं उद्ध्वस्त करणाऱ्या हत्तींमुळे शेतकऱ्यांची झोप उडाली होती. हसन जिल्ह्यातल्या कित्येक त्रस्त शेतकऱ्यांची ही कहाणी आहे. गेल्या 10 वर्षांमध्ये 30 शेतकरी हत्तीच्या हल्ल्यात ठार झाले. उद्ध्वस्त शेतं आणि मरण पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबाला नुकसान भरपाई म्हणून सरकारने करोडो रुपये खर्च केले. नुकसान टाळण्यासाठी विजेच्या तारांचं कुंपण केल्याने 2012 मध्ये 4 हत्तींना आपला प्राण गमवावा लागला. हत्तीविषयक तज्ज्ञ असणाऱ्या अजय देसाई यांच्या मते हा संघर्ष खूप गंभीर आहे. त्यांच्या मते या हत्तींना वाचवायचं असेल तर त्यांना कैदेतच ठेवलं पाहिजे. When you take elephants out of this area, मला वाटतं एकतर या हत्तींना कैदेत बंद करा, त्यांचं जंगल अधिवास संपत चाललंय, मग हे हत्ती कुठे राहू शकतील. दुसरं, त्यांना या भागातून बाहेर जाऊ द्या, ते आज तरी शक्य दिसत नाही. आणि तिसरं, या हत्तींना दुसऱ्या एखाद्या सुरक्षित जागी नेऊन सोडा, म्हणजे किमान या हत्तींचा जीव तरी वाचेल. हे काही तातडीचे उपाय ठरू शकतात. elephants as such. त्यांनी सुचवलेले उपाय टोकाचे वाटतात. दुर्दैवानं एकदा एका हत्तीला पकडून 100 किलोमीटरवर असलेल्या जंगलात सोडलं गेलं, पण पुन्हा तो हत्ती हासलच्या मार्गाने निघाला. हत्तींसाठी आवश्यक असणारं थोडंच जंगल इथे शिल्लक आहे, हे आजचं वास्तव आहे. आम्ही या निर्वासित हत्तींचा मागोवा काढत अखेर आम्ही कॉफीची लागवड केलेल्या बागेजवळ आलो. You can see the larger ones, those are the adults. तुम्ही बघू शकता एक वयस्कर हत्ती तिथे आहे आणि या कळपात काही लहान हत्ती दिसत आहेत. कळपातले 2 नर हत्तीही आपल्याला दिसत आहेत. Those two which are moving and sparring against each other, they are possibly males. इतके शांत हत्ती बघून हेच हत्ती शेतीची नासधूस कशी करू शकतात याचं आम्हाला आश्चर्य वाटलं. पण कॉफीचे उत्पादक अर्जुन इगूर या निर्वासित हत्तींमुळे त्रस्त झाले आहेत. ते वन खात्याला जबाबदार धरतात. Yeah, they will come here and they'll drink the water and get back to the estate. Yeah. हत्तींचं खाद्य पुरवणाऱ्या झाडांची लागवडच वन खात्याने केलेली नाही. It's a very scary. हे खूप भयानक आहे. रोज 9 ते 1 हत्ती आजूबाजूला वावरत असतात. आम्हाला इथेच काम करावं लागतं. मजूर खूप घाबरलेले असतात. Labors are very scary. अर्जुन म्हणतात ते खरं असावं. मात्र हत्तींच्या कळपांना जंगल नसल्याने कॉफीच्या मळ्यांमध्ये, शेतांमध्ये आणि गाव शिवारात आसरा घेण्यावाचून पर्याय उरलेला नाही. हसन जो जंगलपट्टा शाबूत आहे तिथे त्यांना अन्नही मिळत नाही. देसाई मला जवळच्या गावी घेऊन गेले. तिथे रुखूला भेटले.
हे कुटुंब गावातलं सर्वात गरीब कुटुंब आहे. जेव्हा सगळा गाव सुगीचा सण साजरा करत होतं तेव्हा ती आपल्या वडिलांच्या फोटोसमोर प्रार्थना करत होती. हत्तीच्या हल्ल्यात तिच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. ಏನ್ ಬಂತಂತ ಹೇಳಿ ನಮ್ಮ ತಂದೆ ಜೀವ ಉಳ್ಕೊಂಡಿದ್ರು ಸಾಕೊಂಡು ಸರಿಲಿಲ್ಲ. ಕೈ ಕಾಲು ಮುರಿದು ಹಾಕಿರ್ ಬರೀ ನಮ್ಮ ತಂದೆ ಜೀವ ಇದ್ದಿದ್ದು ಸಾಕಾಗ ನಮಗೆ. मी पाहत होते वडील गेल्याचा तिचा शोक अजूनही कमी होत नव्हता. पण दोष कोणाला द्यायचा? एक निष्पाप गावकरी काबाड कष्ट करून घरी परतत होता. जंगलाची वाट चुकलेला एक हत्ती माणसांच्या जंगलात आला होता. यात कोणाचा दोष होता? मी जड मनानं हसन सोडलं. पश्चिम घाटाचं नुकसान केल्यामुळे काय होऊ शकतं याचं हे धडधडीत उदाहरण होतं. कमी होत जाणारी जंगलं हत्तींचा अधिवास हिरावून घेतायत. माणूस आणि जंगल यांच्यात संघर्ष तयार होतोय. ही चाहूल वेळीच ओळखण्याची गरज आहे. म्हणूनच तातडीने जंगल वाचवायला हवं, प्राण्यांसाठी, जंगलातल्या सजीवांसाठी आणि माणसांसाठी.